जय माता दी मैत्रिणींनो. तर आज आहे दुर्गा अष्टमी. दुर्गा मातेच्या खूप साऱ्या व्रतांपैकी प्रत्येक महिन्यात येणारी दुर्गा अष्टमी हे व्रत खूप पॉवरफुल मानले जाते. हे व्रत जर तुम्ही मनापासून केले ना तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा हे 100% पूर्ण होईल. खूप जण या व्रताला करतात पण बऱ्याच जणांना या व्रताबद्दल माहिती नाही. पण जे व्यक्ती या व्रताला करतात ना त्यांच्या सर्व इच्छा माता राणीने पूर्ण केलेल्या आहे. प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षाच्या अष्टमीला हे व्रत येत असते आणि प्रत्येक कठोर ते कठोर इच्छा तुमची असेल तेही हे व्रत पूर्ण करू शकते. या व्रताला दुर्गा अष्टमी असे म्हणतात. दुर्गा मातेचे कितीतरी रूप आहे, ज्यापैकी एक आहे महागौरी, जे की सात्विक स्वरूप मानल्या जाते आणि प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष अष्टमीला हे व्रत केल्या जाते. या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ज्यांचे लग्न होत नाही, ज्यांच्या मागे दुःख, दारिद्र्य, खूप कष्ट आहे, रोग, बाधा, संतान प्राप्ती आणि माता गौरीचा यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर व्रताला कसे करावे, काय पूजेचे विधिविधान आहे, आहार काय घ्यावा आणि उद्यापन कसे करावे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी आपल्या चॅनलवर धार्मिक व्रतवैकल्याच्या विषयावर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओची नोटिफिकेशन ही मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा. तर आजच दुर्गा अष्टमीचा व्रत आहे. दुर्गा अष्टमीचा जो प्रत्येक महिन्यात येणारा व्रत आहे तो सुरू कधीपासून करायचा, हा व्रत प्रत्येक महिन्यात येत असतो. तुम्हाला जेव्हा मातेची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे, तुम्हाला हे व्रत करायची तीव्र इच्छा झाली की कधी पण तुम्ही हे दुर्गा अष्टमीचे व्रत करू शकता. प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षाची जी दुर्गा अष्टमी असते त्याला तुम्ही हे व्रत करू शकता. आता या व्रताचे आपण नियम बघू काय आहे. सर्वात आधी तुम्ही ज्या दिवशी व्रत करणार आहात त्याच्या आधीच्या रात्रीच तन, मन, धन शुद्ध ठेवा. तुमच्या मनात पूर्णपणे श्रद्धाभाव असणे खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही जर तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा व्रत करत असाल तर तुम्ही निश्चितच करू शकता. आणि जर तुमची काहीही इच्छा नाही, दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुमचं सगळं चांगलं आहे, दुर्गा मातेला त्यासाठी धन्यवाद करण्यासाठी जर हे तुम्ही व्रत करू इच्छिता तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठा आणि आपल्या घरात जर गंगाजल असेल तर ते थोडे अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करा आणि नसल्यास आपल्या साधारण पाण्याने करा. मातेच्या कोणत्याही साध्या सोप्या मंत्राचे किंवा मातेच्या गाण्यांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा आणि त्याआधी मातेला प्रिय असणाऱ्या लाल रंगाचे वस्त्र परिधान करा. आपल्या आवडीचं तर आपण नेहमीच परिधान करतो, पण आपल्या व्रताला आपण तनमन धन अर्पण करून स्मरण करायचे आहे. त्यामुळे आपल्या घरात कधीच संपत्तीची कमी पडणार नाही. या व्रताची पूजा एकदम सोपी असते, काही कठीण पूजा नसते. इथे आपल्याला दीप, कलश वगैरे काहीच मांडायचा नाही आहे. तुमच्या घरात दुर्गा मातेची प्रतिमा किंवा मूर्ती असेल ते स्वच्छ चौरंगावर मांडा. आधी त्यावर लाल वस्त्र टाका आणि मग मातेची प्रतिमा ठेवा. एक दिवा लावा आणि कलश मांडा. तुम्ही जो दिवा लावणार आहात तो दिवा तुपाचा लावा. हा दिवा तुम्ही दुर्गाष्टमीच्या रात्रभर किंवा मग पूजा होईपर्यंत तेवत ठेवायचा. या दिव्यामध्ये तुम्ही लवंग टाकू शकता आणि सुगंध चांगला आणण्यासाठी तुम्ही विलायची पण टाकू शकता. जर तुमच्याकडे मूर्त असेल तर पंचामृताने मूर्तीची स्नान करा आणि जर प्रतिमा असेल तर पंचामृताने छिटकारा मारून पाण्याने स्वच्छ करा. पहिल्या दिवशी तुम्ही व्रताचा संकल्प करा की हे माता राणी, मी तुमच्या मासिक दुर्गाष्टमीचा व्रताचा आज संकल्प करत आहे. मी आज तुमच्या व्रताला सुरुवात करत आहे. माझ्या या इच्छेसाठी तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोलायची. उजव्या हातात अक्षता घ्या, फुलं घ्या आणि आपलं नाव आणि गोत्र सांगून ते एका जागी सोडा. आता हे व्रत किती करायचे? जसं की मातेच्या बालस्वरूपाचे पूजन आपण नेहमी करतो तसं तर मातेचे अनंत स्वरूप आहे, अनंत रूप आहे. तुम्ही या व्रताला 8 वर्ष किंवा तुमच्याने जितके होईल तितके तुम्ही व्रत करा. ते मग 21 असो, 108 असो किंवा मग 11 असो. तुमची जेवढे व्रत करायची इच्छा आहे तुम्ही तेवढे व्रत करू शकता. या व्रतामध्ये आपली दिनचर्या कशी असावी
सकाळी उठून तुमच्याने शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा करा आणि नसलच होत तर 12च्या आधी करा. पण सकाळी प्रयत्न करा की आपली पूजा होईल ब्रह्ममुहूर्तावर, कारण त्या पूजेची जी भेटणारी ऊर्जा असते ही वेगळीच असते. अंघोळ वगैरे करून दिवा लावून मातेचे विधिविधानपूर्वक पूजन करा. मातेला प्रिय असणारे लाल फूल अर्पण करा. मातेला आवडणारा विडा किंवा शहद लावलेले पान मातेला प्रिय आहे ते पण अर्पण करू शकता. लोम बताशा मातेला अवश्य अर्पण करा. माता याने खूप प्रसन्न होणार. मातेला हे खूप प्रिय आहे. तुम्ही जेव्हा व्रत कराल ते पहिला दिवस असो किंवा मग आखरी, एका कन्येला बोलावून तुमच्या घरी जेही जेवणात बनले असेल ते तुम्हाला तिला जेवू घालायचे आहे. आवश्यक नाही दरवेळेसच खीरपुरीचा किंवा चण्याचा नैवेद्य असावा. जे तुमच्या घरी स्वयंपाकामध्ये बनलेले आहे ते तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता. जसा आहे ज्या स्वरूपात आहे मातेला भोग लावल्यानंतर तुम्ही बोलावलेल्या कन्येला पण जेवू घाला असं म्हटलं जाते. असे केल्याने दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुम्ही स्वतः मातेला आपल्या हाताने जेवू घालत आहात याचं पुण्य मिळते. दुर्गा सप्तशतीचा पाठ खूप मोठा आहे, ते करणं कठीण आहे. जमत असेल तर नक्की करा आणि नसेल जमेत तर दुर्गा चालीसा किंवा दुर्गा मातेचा कोणताही एक मंत्र म्हणू शकता. दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन दुर्गा चालीसाचा पाठ करावा. मंदिरात जाऊन तुम्ही लाल फुलांचा हार मातेला अर्पण करू शकता. आपल्या सामर्थ्यानुसार सुहाग सामग्री आपण मातेला समर्पित करू शकतो. व्रताच्या दिवशी तुम्ही दिवसभर चहा पाणी फलाहार घेऊ शकता आणि संध्याकाळची पूजा आरती करून झाल्यावर सेंदा मीठ वापरून आहारही घेऊ शकता. व जमत असेल तर फलाहार अतिउत्तम राहील. अशी आपली दिनचर्या असावी. तुम्ही दिवसभर माता राणीच्या कोणत्याही साध्या मंत्राचे स्तवन करू शकता. तुमच्या कोणत्याही समस्या असेल ते मग विवाह संबंधी असो, संतान प्राप्तीसाठी असो किंवा मग संपत्तीसाठी किंवा काही पण इच्छा पूर्ण करायची असेल तर यापेक्षा सुंदर व्रत नाही. आता बघू उद्यापन कसं करायचं. व्रत पूर्ण झाल्यावर आपल्या घरी एक छोटा हवन करायचा. माता राणीचे जेवढे नाव आहे तेवढे नाव घ्यायचे आणि माता राणीला सुहाग सामग्री अर्पण करायची. 9 कन्येला आणि एका मुलाला जेवू घाला. असं तुम्ही तुमच्या व्रताचं उद्यापन करू शकता. खूप साधा सरळ व्रत आहे आणि खूप सरळ आहे. नियम साधे आहे आणि याचे लाभ खूप आहे. या व्रताचा एक महत्त्वाचा नियम म्हणजे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दुर्गा अष्टमीला एका कन्येला नक्की जेवू घालायचं आहे. बस एवढाच साधारण नियम आहे. मनात भरपूर श्रद्धा ठेवून तुम्हाला हे व्रत करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.